वैद्यकीय क्षेत्रात कसं असतं, समजा एखाद्या आजाराचं निदान करायचंय. हां. तिथे ना एक प्रकारची स्पष्टता असते. म्हणजे शरीरातलं एखादं हाड मोडलं असेल तर एक्स-रे मशीनवरती मोडलेली पांढरी रेघ अगदी स्पष्ट दिसते. अगदी बरोबर. डॉक्टर केवळ एका रिपोर्टकडे बघून सांगू शकतात की नक्की कुठे बिघाड झालाय आणि त्यावर काय उपाय करायचा. हा एक अतिशय पारदर्शक आणि मोजता येणारा प्रकार असतो. हो. पण माणसाच्या शरीराच्या बाबतीत हे शक्य आहे. पण जेव्हा एखाद्या मोठ्या सामाजिक व्यवस्थेचा प्रश्न येतो ना, किंवा विशेषतः कृषी क्षेत्रातील संकटांचा प्रश्न येतो, तेव्हा हे एक्स-रे मशीन पूर्णपणे कुचकामी ठरतं. म्हणजे ते दुखणं तसं मोजता येत नाही. नक्कीच नाही. ग्रामीण भारताचं जे काही दुखणं आहे, जी काही अस्वस्थता आहे, ती कोणत्याही एका साध्या रिपोर्टमध्ये कधीच दिसत नाही. हे वास्तव अत्यंत गुंतागुंतीचं, अनेक पदरांचं आणि बऱ्याच अंशी अदृश्य असतं. अगदी खरंय. आपण अनेकदा या प्रश्नाला फक्त आत्महत्यांच्या आकडेवारीत मोजण्याचा प्रयत्न करतो. पण त्या आकड्यांमागचं जे निदान न करता येणारं वास्तव आहे, ते खूप वेगळं आहे. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा स्रोताच्या मुळाशी जाणार आहोत जो या अदृश्य वास्तवाचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न करतो. आपल्याकडे डॉक्टर विजयकुमार एस ठेंगेकर यांनी लिहिलेली सावित्री हरणार नाही लढणार ही कादंबरी आणि त्यासोबत लेखकाचे काही महत्त्वपूर्ण टिप्पण आहेत. बरोबर. आजच्या या चर्चेचा उद्देश फक्त एका पुस्तकाची कथा सांगणे हा नाहीये, तर आकडेवारीत हरवून गेलेला जिवंत माणूस, त्याच्या घराची रोजची अवस्था आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही मोठ्या आधारविना संकटातून पुन्हा नव्याने उभ्या राहणाऱ्या ग्रामीण स्त्रियांची यंत्रणा समजून घेणे हे आपले ध्येय आहे. आणि मला वाटतं ह्या कादंबरीच्या निर्मितीची पार्श्वभूमी समजून घेणं इथे आवश्यक ठरतं. कारण डॉक्टर ठेंगेकर हे स्वतः शेतकरी नाहीत. अच्छा. हो. किंवा त्यांचा स्वतःचा शेतीचा अनुभव नाहीये. ती यवतमाळ जिल्ह्यात ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत होते. बापरे, यवतमाळ म्हणजे ज्याला शेतकरी आत्महत्यांचं केंद्र म्हणून ओळखलं जातं. अगदी तेच. आणि ग्रामपंचायत अधिकारी असल्यामुळे काय होतं, एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतरच्या प्रशासकीय प्रक्रियेसाठी त्यांना तिथे जावंच लागायचं. म्हणजे मृत्यूचा दाखला किंवा शासकीय मदतीचे कागदपत्रे. हो. निराधार योजनांचे अर्ज या सगळ्यांसाठी त्यांना थेट त्या घरांच्या उंबरठ्यावर जावे लागत असे. कागदपत्रांच्या या जंजाळातून त्यांनी जी उद्ध्वस्त झालेली कुटुंबे पाहिली आणि त्यानंतर घरात निर्माण झालेली जी भयावह शांतता पाहिली, त्यातून या कथेचा जन्म झाला आहे. म्हणजे एका त्रयस्थ पण संवेदनशील प्रशासकीय अधिकाऱ्याच्या नजरेतून हे पाहिल्यामुळे यातील निरीक्षणे खूप टोकदार आहेत. नक्कीच. कादंबरीच्या अगदी सुरुवातीलाच लेखकाने एका घराचे आणि पहाटेचे जे वर्णन केले आहे त्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. एका सामान्य शेतकऱ्याचे घर आणि त्याची सकाळ या कथेतून कशी उलगडते? बरं. कादंबरीची सुरुवात गणपत नावाच्या पात्राच्या घराच्या वर्णनाने होते. हे घर गावातल्या अगदी शेवटच्या टोकाला आहे, जिथे गावाची हद्द संपते आणि मोकळं आभाळ सुरू होतं. तिथे भक्कम विटांच्या भिंती नाहीत, तर केवळ काटेरी झुळपं आणि एक पाऊलवाट आहे. म्हणजे एक अगदी साधं कच्चं घर. हो. लेखकाने या घराच्या छपराचे केलेले वर्णन खूप लक्षवेधी आहे. पावसाळ्यातल्या ओलीमुळे मातीच्या भिंतींना आलेला गडद रंग आणि छपरावरची जुनी फुटलेली शेवाळ धरलेली कौलं. पावसाळ्यात जेव्हा यातून पाणी गळतं, तेव्हा गणपतची पत्नी सावित्री अत्यंत सवयीने तिथे एखादं भांडं ठेवते. लेखकाने तिथे खूप सुंदर नोंद केली आहे. जणू छप्परही घरातल्या लोकांसोबत जगत होतं, तुटकं पण सोडून न गेलेलं. अरेच्छा, हे एक अतिशय मार्मिक रूपक आहे. तुटलेलं असलं तरी टिकून राहण्याची ती धडपड त्या निर्जीव वस्तूंमध्येही दिसते. अगदी खरंय. आणि या घरातली ती सकाळची वेळ, जेव्हा दिवस सुरू होतो तेव्हा तिथे कोणतीही धांदल किंवा घाई नसते हे वाचताना जाणवतं. हो ना. सावित्री पहाटे अंधारात उठून चुलीत जाळ करते आणि त्या एका साध्या कृतीतून घराला जाग येते. या वर्णनातून एक विशिष्ट प्रकारची शांतता आणि रोजच्या जगण्यातली एक अघोषित जबाबदारी समोर येते. पण ती शांतता वरवरची आहे बरं का. सावित्रीच्या डोळ्यात झोप असली तरी तिच्या मनात पूर्ण दिवसाचा आराखडा तयार असतो.
म्हणजे गुरांचं पाणी, भाकरी करणं? हो, मुलांची शाळा, शेतातलं तण काढणं आणि बाजाराचाही शोभ, या सगळ्या व्यापात जेव्हा गणपत बाहेर येतो तेव्हा त्याची पावलं अत्यंत संथ आहेत. तो घाईत जगणारा माणूस नाहीये, तो दिवसाच्या गतीशी जुळवून घेणारा माणूस आहे. हो. पण जेव्हा तो शेतात पोहोचतो आणि हातात माती घेतो ना, तेव्हा कादंबरी एका मोठ्या बदलाकडे निर्देश करते. हो. गणपतला तिथे त्याचे वडील धोंडू पाटील यांची आठवण येते. आणि या आठवणीतून 2 पिढ्यांमधील शेतीच्या अर्थकारणात झालेला प्रचंड मोठा बदल स्पष्ट होतो. हाच तो टप्पा आहे जिथे शेतीचे मूळ स्वरूप कसे बदलले हे समजून घेणं गरजेचं आहे. गणपतच्या वडिलांच्या काळातील शेती आणि आत्ता गणपत करत असलेली शेती यात नेमका कोणता रचनात्मक बदल झालाय? खूप मोठा बदल आहे. धोंडू पाटलांच्या काळात शेती हे एक स्वयंपूर्ण चक्र होतं. स्वयंपूर्ण चक्र म्हणजे कसं? म्हणजे बघा, पेरणीसाठी लागणारे बिराणे घरातलेच असायचे. खत म्हणून गुरांचं शेणखत वापरले जायचे आणि मशागतीसाठी स्वतःचे बैल असायचे. त्यांचा मुख्य भर हा पावसावर असायचा. बाहेरून काही विकत आणायची गरज नसायची. अगदी. त्या काळात पैसांचा वापर किंवा रोख रक्कम शेतीत खूप कमी होती. घरात धान्य आलं की वर्षभराचा संसार सुरळीत चालायचा. थोडक्यात सांगायचे तर बाजार हा त्यांच्या शेतीचा थेट भाग नव्हता. बरोबर. पण गणपतच्या काळात हे चित्र पूर्णपणे उलट झाले आहे. आज पेरणी सुरू होण्याआधीच बाजार थेट शेतकऱ्याच्या घरात येऊन बसतो. हे खूप भयानक आहे. म्हणजे आजच्या शेतीला एक असा व्यवसाय बनवण्यात आले आहे जिथे इनपुट आणि आउटपुट या दोन्ही गोष्टी बाहेरील घटकांवर अवलंबून आहेत. जर आपण एखाद्या व्यवसायाचा विचार केला तर हे असं मॉडेल आहे जिथे उत्पादन करण्यासाठी तुम्हाला कच्चा माल किती रुपयांना पडेल हे दुसऱ्याच्या एखाद्या मोठ्या कंपनीच्या हातात आहे. जसे की बियाणे, खते आणि ट्रॅक्टरचं डिझेल सुद्धा. आणि जेव्हा तुमचा माल तयार होऊन बाहेर येतो तेव्हा त्याची किंमत काय असावी हे देखील तिसराच कोणीतरी ठरवतो. अगदी बरोबर. मग मला सांगा, ज्या व्यवसायात खर्चावर आणि उत्पन्नावर उत्पादकाचे कोणतेही नियंत्रण नाही तिथे आर्थिक गणित कसे जुळणार? जुळतच नाही. आणि याच आर्थिक विवंचनेचे अचूक चित्रण कादंबरीत शेजारी राहणाऱ्या शंकरच्या संवादातून येते. शंकर गणपतला म्हणतो, आपण पेरतो तेव्हा भाव नाही आणि विकतो तेव्हा भाव पडतो. बापरे, किती वास्तववादी वाक्य आहे. हो ना? हे केवळ एक वाक्य नाही, तर ती आजच्या कृषी अर्थव्यवस्थेची सर्वात मोठी शोकांतिका आहे. शेती आता केवळ निसर्गाच्या लहरीवर अवलंबून राहिलेली नाहीये, तर ती जागतिक बाजारावर अवलंबून आहे. बाजाराच्या आणि कंपन्यांच्या लहरीवर चालते. गणपत जेव्हा शेतात ती हिरवीगार पिके पाहतो तेव्हा त्याला आनंद होण्याऐवजी चिंता सतावते. कारण त्याला माहीत आहे की पीक जोपर्यंत घरात येत नाही, हो, आणि त्याचं पैशात रूपांतर होत नाही तोपर्यंत कोणतीही शाश्वती नाही. धोंडू पाटील म्हणायचे, रोपट पहिल्या पावसात हसतं, पण खरी परीक्षा दुसऱ्या उन्हाची असते. आणि हे दुसरं ऊन आता फक्त आकाशातून पडत नाही, तर ते वाढत्या खर्चातून आणि महागाईतून पडतं. अगदी खरंय. या बदललेल्या शेतीच्या अर्थकारणातूनच मग एक नवीन आणि अत्यंत गुंतागुंतीचा प्रश्न उभा राहतो. जर निसर्ग आणि बाजार दोन्ही विरोधात काम करत आहेत, तर हा शेतकरी कुटुंबाचा गाळा कसा हाकतो? इथूनच मग एका नव्या चक्रव्यूहाची सुरुवात होते, ज्याला आपण कर्ज किंवा देणी म्हणतो. कादंबरीच्या या दुसऱ्या भागात प्रवेश करताना हा आर्थिक ताण दैनंदिन आयुष्यात कसा झिरपतो? हा ताण अतिशय सूक्ष्म पद्धतीने घरात शिरतो. देणी हा शब्द कादंबरीत एका अदृश्य ओझ्यासारखा वापरला आहे. म्हणजे रोजच्या छोट्या गोष्टींमधून. हो, रोजच्या जगण्यात अचानक येणारे छोटे छोटे खर्च कसे मोठे होत जातात हे लेखकाने दाखवले आहे. विहिरीच्या मोटरचा पाईप अचानक फुटतो, ज्याच्या दुरुस्तीसाठी पैशांची गरज असते. मुलगा रोहन शाळेतून आल्यावर दुसऱ्याच दिवशी फी भरायची आठवण करून देतो. या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी गणपतसाठी मोठे अडथळे बनतात. जेव्हा तो गावातल्या खत दुकानात जातो, तो प्रसंग खूप अस्वस्थ करणार आहे. हो, तिथे आधीच एक मोठे उधारीची वही असते आणि त्यात गणपतचे नाव असते. खत दुकानातला प्रसंग हा ग्रामीण अर्थव्यवस्थेतील अदृश्य कर्जाचा एक उत्तम नमुना आहे. दुकानात नक्की काय घडते? तिथे दुकानदार गणपतशी फार कठोरपणे वागत नाही. तो खताची पिशवी देताना फक्त एक सौम्य वाक्य बोलतो, उधारी ठेवतो, पण यंदा उशीर करू नका. बापरे, आवाज मोठा नाहीये पण वजन खूप आहे. अगदी. त्या शब्दांचे वजन एका स्वाभिमानी माणसासाठी पाठीवर घेतलेल्या खताच्या पिशवीपेक्षा जास्त जड असते.
ही सामाजिक लाज आणि जबाबदारीची जाणीव त्याला आतून पोखरत असते. आणि मग या खाजगी उधारीतून मार्ग काढण्यासाठी गणपतला अधिकृत व्यवस्थेकडे म्हणजेच बँकेकडे जावं लागतं. बरोबर. बँकेचा प्रसंग हा व्यवस्थेचा आणि शेतकऱ्याच्या संबंधांवर प्रकाश टाकणारा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. खेड्यातून तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बँकेत जाणे ही केवळ एक प्रवासाची प्रक्रिया नसते, तर तिथे एका मोठ्या मानसिक संघर्षाला सामोरे जावं लागतं. बँकेचं वातावरण आणि तिथली कागदपत्रे सामान्य माणसाला कसे लहान ठरवतात. बँकेच्या बाहेर लागलेली ती लांबचं लांब रांग आणि हातात फाईल घेऊन उभे असलेले ते उन्हाने काळवंडलेले चेहरे एका मोठ्या यंत्रणेसमोर उभे असलेल्या असहाय्यतेचे प्रतीक आहेत. बँकेच्या आत गेल्यावर गणपत हा एक अनुभवी शेतकरी राहत नाही. कागदपत्रांच्या भाषेत तो केवळ एक कर्जदार किंवा एक केस नंबर बनतो. आणि मग तो मॅनेजरसोबतचा संवाद सुरू होतो. हो, बँकेचा मॅनेजर त्याला अतिशय तांत्रिक भाषेत विचारतो की मागचं कर्ज बाकी असेल तर नवीन प्रक्रियेला वेळ लागेल. आणि तिथेच तो एक अत्यंत खटकणारा संवाद होतो. मॅनेजर विचारतो की कर्ज फेडाल, हो, आणि त्यावर गणपतचे उत्तर देतो ते निसर्गावर अवलंबून असलेल्या व्यवसायाचे अंतिम सत्य आहे. तो म्हणतो, पीक आलं तर? अगदी. आणि यावर मॅनेजरचा प्रतिसाद असतो, सगळे तेच म्हणतात. मॅनेजरला केवळ कागदावरची 100% गॅरंटी हवी असते. पण गणपत जे बोलतोय ते कोणतेही कारण किंवा पळवाट नसून ते एक वास्तव आहे. नक्कीच. या पूर्ण संवादात बँकिंग व्यवस्थेचा एक मोठा विरोधाभास उघड होतो. म्हणजे बघा, शेती हा व्यवसाय मुळातच पावसाच्या आणि निसर्गाच्या अत्यंत अनिश्चित चक्रावर चालतो हे संपूर्ण जगाला माहीत आहे. हो. असे असताना आपली बँकिंग किंवा कर्ज व्यवस्था या व्यवसायाकडून एखाद्या IT कंपनीसारख्या किंवा कॉर्पोरेट क्षेत्रासारख्या 100% निश्चिततेची अपेक्षा कशी काय करू शकते? करूच शकत नाही. आकाशाकडे बघून पेरणी करणाऱ्या माणसाला कागदावर परताव्याची पक्की हमी द्यायला सांगणे हे तर्काला धरूनच नाहीये. हाच कृषी अर्थव्यवस्थेतील सर्वात मोठा संरचनात्मक दोष आहे, म्हणजे स्ट्रक्चरल प्रॉब्लेम. बँकेचे नियम हे निश्चित मासिक उत्पन्नाच्या गृहीतकावर बनलेले आहेत, जे शेतीला कधीच लागू पडत नाही. अगदी बरोबर. आणि याच विसंगतीतून तो ताण जन्माला येतो, जो शेतकऱ्याला नैराश्याकडे ढकलतो. कादंबरीत या प्रक्रियेचं वर्णन करण्यासाठी एक अतिशय सुंदर पण भयानक ओळ आहे. कोणती? संकट अचानक येत नाही, ते आधी हवेत विरघळतं, मग जमिनीत उतरतं आणि एक दिवस माणसाच्या नजरेत दिसू लागतं. बापरे, हवेत विरघळलेला ताण थेट नजरेत उतरणे हे वर्णन खूपच अस्वस्थ करणारे आहे. हो, जेव्हा बँक मॅनेजर त्याला 2 दिवसांनी या असे सांगतो, तेव्हा ते 2 दिवस फक्त वेळेचे नसतात, तर ते एका प्रचंड मानसिक घुसमटीचे असतात. देणी हा शब्द आता फक्त बँकेच्या कागदावर राहत नाही, तो गणपतच्या घराच्या भिंतींना पडलेल्या तड्यांसारखा त्याच्या जगण्यात उमटू लागतो. आणि घरातही त्याचा परिणाम दिसत असेलच. हो ना. जेव्हा तो घरी परततो तेव्हा सावित्रीसोबत त्याचे फार बोलणे होत नाही, पण त्या मोजक्या शब्दांतली आणि घरातल्या शांततेतली अस्वस्थता स्पष्ट जाणवणारी असते. या अस्वस्थतेतून आणि आर्थिक कोंडीतून जेव्हा एखादा माणूस पूर्णपणे कोलमडतो, तेव्हा समाजाचे लक्ष एका विशिष्ट घटनेवर केंद्रित होते. आत्महत्या. हो, वृत्तपत्रांमध्ये बातमी येते, दूरचित्रवाणीवर चर्चा होते, पण लेखकाने त्यांच्या मनोगतात एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे, ज्याकडे आपले सहसा दुर्लक्ष होते. तो प्रश्न आहे, त्यानंतर काय? हाच या कादंबरीचा आणि लेखकाच्या प्रशासकीय अनुभवाचा मुख्य गाभा आहे. जेव्हा एखाद्या घरातील कर्ता पुरुष या व्यवस्थेच्या ताणाखाली येऊन अचानक आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतो, तेव्हा ती बातमी समाजासाठी 2 दिवसात जुनी होते, पण त्या घरासाठी खरा संघर्ष तिथून पुढे सुरू होतो. बरोबर. लेखकाने ग्रामपंचायत अधिकारी म्हणून हे जवळून पाहिले आहे की पुरुषाच्या मृत्यूनंतर कुटुंबाचे आर्थिक, सामाजिक आणि मानसिक ओझे अचानक त्या घरातील स्त्रीवर पडते. म्हणजे मुले कशी शिकतील? म्हाताऱ्या सासू-सासऱ्यांचे काय होईल? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जिचा जगाशी कधी थेट संपर्क आलेला नाही, ती स्त्री या व्यवस्थेशी कशी लढेल? आणि इथेच लेखकाचे निरीक्षण समाजशास्त्रीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरते. एवढ्या भयंकर संकटात जिथे कुटुंबाचा प्रमुख हार मानतो, तिथे त्या घरातील स्त्रिया सहसा आत्महत्येचा मार्ग स्वीकारताना दिसत नाहीत. नाही दिसत. नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्या रडतात, पूर्णपणे हादरून जातात, पण त्या जगणे थांबवत नाहीत, त्या सावरतात. यामागचे कारण काय असावे? स्त्रिया अशा परिस्थितीत जास्त तग धरून कशा राहतात? यामागे एक मोठे मानसशास्त्रीय आणि सामाजिक कारण आहे.
ग्रामीण भागात पुरुषाची ओळख ही अनेकदा जमीन आणि कर्ता या भूमिकेशी जोडलेली असते. हां, जेव्हा जमीन पीक देत नाही आणि कर्जाचं ओझं वाढते तेव्हा ती ओळखच पुसली जाते आणि ते कोसळतात. पण स्त्रीची ओळख ही कुटुंबाला एकत्र ठेवण्याशी, मुलांच्या भविष्याशी जोडलेली असते. म्हणजे कुटुंबाचं अस्तित्व. हो. त्यामुळे जेव्हा मोठं संकट येते तेव्हा ती कुटुंबाच्या अस्तित्वासाठी स्वतःला सावरते. कादंबरीत सावित्री ही फक्त एक व्यक्ती नाहीये, ती या असंख्य ग्रामीण स्त्रियांचं प्रतिनिधित्व करते. बरोबर. जी स्त्री कधी एकटी तालुक्याला गेली नसेल ती आता मृत्यूचे दाखले काढण्यासाठी सरकारी कचेऱ्यांच्या पायऱ्या चढते, कर्जाच्या फेररचनेसाठी बँकेत जाते आणि मजुरी करून घराचा गाडा हाकते. सावित्रीच्या या पूर्ण प्रवासात तिची शांतता हा एक खूप मोठा घटक आहे. अनेकदा अशा प्रकारच्या शांततेला समाज दुबळेपणा समजतो. पण या कथानकात तिची शांतता ही तिची कमजोरी नसून तो तिचा प्रदीर्घ संयम आहे. अगदी खरे. संकटाच्या काळात ती घराचा अदृश्य पण सर्वात भक्कम आधार बनते. मुलं झोपलेली असताना पहाटे अंधारात उठून काम सुरू करणे हे तिचे रोजचे जगणे हीच एक प्रकारची प्रतिकाराची प्रक्रिया आहे. आणि लेखकाने या प्रतिकाराला एक सुंदर प्रतीकातून मांडले आहे. कादंबरीत जेव्हा सावित्री स्वतःच्या हातात नांगर घेते तेव्हा तो नांगर केवळ शेतीचे साधन राहत नाही, तर तो जबाबदारी स्वीकारण्याचे आणि हार न मानण्याचे प्रतीक बनतो. ती व्यवस्थेविरुद्ध मोठ्याने ओरडत नाही किंवा मोर्चे काढत नाही. तिची लढाई वेगळी आहे. हो, तिची लढाई ही रोजच्या जगण्याची लढाई आहे, जिथे मुलांना 2 वेळचं अन्न देणे आणि त्यांचे शिक्षण सुरू ठेवणे हाच तिचा सर्वात मोठा विजय असतो. हे समजून घेणं खरोखरच खूप आवश्यक आहे की आपण ज्याला आशा किंवा होप म्हणतो ती काही मोठ्या घोषणांमधून किंवा योजनांमधून जन्माला येत नाही. नक्कीच नाही. तर ती अशा असंख्य सावित्रींच्या रोजच्या लहान-सहान कृतींतून, त्यांच्या अविरत कष्टातून आणि कुठल्याही परिस्थितीत कुटुंबासाठी उभं राहण्याच्या वृत्तीतून तयार होते. हो. दुःख माणसाला संपवत नाही, तर ते त्याला अधिक खोल आणि खंबीर बनवतं, हे या स्त्रिया रोजच्या जगण्यातून सिद्ध करत असतात. या पुस्तकाचा हेतू केवळ शेतकरी जीवनातील वेदना आणि व्यवस्थेचं अपयश मांडणे हा नाहीये. त्या वेदनांच्या पलीकडे संकटाच्या मध्यभागी उभी राहणारी ही जी अफाट मानवी शक्ती आहे ती समाजासमोर आणणे हा आहे. अगदी बरोबर. ग्रामीण समाजासाठी निसर्गाची किंवा आर्थिक संकट नवीन नाहीत, पण प्रत्येक भयंकर संकटानंतर राखेतून पुन्हा नव्याने उभे राहण्याची जी अघोषित ताकद या स्त्रियांकडे आहे ती खऱ्या अर्थाने या व्यवस्थेला टिकवून ठेवणारी गोष्ट आहे. आजच्या या चर्चेतून आपण जे काही समजून घेतले त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की ही कादंबरी एका अफाट शक्तीचं दर्शन घडवते. शेतीतील बदलत्या अर्थकारणापासून ते कर्ज व्यवस्थेच्या चक्रव्यूहापर्यंत आणि तिथून कुटुंबाला सावरणाऱ्या स्त्रीच्या शांत संघर्षापर्यंतचा हा प्रवास आपल्याला बरेच काही शिकवण जातो. हो. या सर्व विश्लेषणाचा समारोप करताना असा कोणता विचार आहे जो आपण पुढे नेला पाहिजे? या सर्व चर्चेअंती एक अतिशय वेगळा आणि महत्त्वाचा दृष्टिकोन समोर येतो, ज्यावर विचार करणं गरजेचं आहे. आपण पाहिले की कृषी धोरणे आणि अर्थशास्त्र हे नेहमी शेतकऱ्याच्या म्हणजेच पुरुषाच्या उत्पन्नाभोवती आणि त्याच्या कर्जाभोवती फिरते. बरोबर. पण जेव्हा हे सगळे अर्थशास्त्र कोसळते तेव्हा त्या पडक्या घरातून नव्याने अर्थव्यवस्था उभी करण्याचे कोणतेही औपचारिक शिक्षण नसताना या ग्रामीण स्त्रिया कुटुंबाचे आर्थिक आणि सामाजिक व्यवस्थापन अत्यंत कुशलतेने करतात. जर आपण या महिलांनी केलेल्या विनामोबदला शारीरिक आणि भावनिक कष्टाचे आर्थिक मूल्यात रूपांतर केले, बापरे, तर ते खूप मोठं असेल. कदाचित ते आकड्यांमध्ये कृषी अनुदानापेक्षाही मोठे असेल. त्यामुळे विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जर आपली संपूर्ण कृषी आणि ग्रामीण विकासाची धोरणे ही कर्जबाजारी शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून न बनवता संकटानंतरही घर चालवणाऱ्या या सावित्रीच्या दृष्टिकोनातून बनवली तर ग्रामीण भारताचे भविष्य आणि अर्थशास्त्र किती वेगळं असेल. हा खरोखरच एक अत्यंत नवा आणि दिशा बदलणारा विचार आहे. म्हणजे व्यवस्थेने ज्या घटकाला नेहमीच अदृश्य मानले आणि गृहीत धरले, अगदी तेच तोच घटक खऱ्या अर्थाने या संकटातही संपूर्ण समाजाचा डोलारा सांभाळत आहे. जर धोरणकर्त्यांनी या स्त्रियांच्या जगण्याच्या जिद्दीला आणि त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याला केंद्रस्थानी ठेवले तर कदाचित या कृषी संकटावरचा मार्ग अधिक स्पष्टपणे दिसू शकेल. नक्कीच. आज आपण एका अशा वास्तवाचा वेध घेतला जे आकडेवारीच्या पलीकडे आहे. हा संघर्ष शांत असला तरी तो अत्यंत प्रबळ आहे आणि तो थांबणारा नाही.
आजच्या या चर्चेत आपण इथेच थांबूया. अशाच एका नवीन आणि विचार करायला लावणाऱ्या विश्लेषणासह पुन्हा भेटूया.